नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या पुस्तकातील माझे गाव हे सुंदर चित्र समजून घेणार आहोत. या चित्रात आपल्याला गावातील घरे, शेत, झाडे, जनावरे, विहिरी, रस्ता आणि गावातील लोक दिसतायत. तर चित्राच्या डाव्या बाजूला अनेक घरे दिसतायत. म्हणजे इथे काही घरे कशी आहेत? छपरांची आहेत, तर काही गवतांची आहेत, तर काही कौलारांची आहेत. म्हणजे जुन्या काळी गावातील लोक गवत, बांबू, माती वापरून घरे बांधत असत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने काय करत असत? घरे बांधत असत. घरासमोर ओटा दिसतोय, इथे ओटा दिसतोय. आता शहरीकरणामुळे हे जे आहे असे घरं दिसत नाहीत. पण आता पूर्वी गावाकडे किंवा पूर्वीची घरे अशी होती की बांबू किंवा गवत, छप्पर किंवा स्लॅबनी बनवलेली असायची. आणि घराच्या समोर, प्रत्येक घराच्या समोर असा ओटा किंवा एक ठराविक जागा असायची. संध्याकाळी ओट्यावर तिथे लोक बसून गप्पा मारत असत किंवा इथे गप्पा मारताना दिसत आहेत बघा. पुढे घरासमोर काय दिसतंय? खेळणारी मुले दिसत आहेत, ते खेळत आहेत. आणि शाळा सुटल्यानंतर ही बघा, शाळा सुटली आणि शाळा सुटल्यानंतर ही मुले काय करत आहेत? घरी चाललेली आहेत. मग खेळामुळे काय होतं? आपलं शरीर निरोगी राहतं. त्यामुळे खेळणे ही खूप चांगली गोष्ट आहे. तर ही मुलं खेळत आहेत. आता इथे काय दिसतंय? इथे गावातले आजी आजोबा वाटेत भेटलेत एकमेकांना, त्यामुळे ते गप्पा मारताना दिसत आहेत. त्याचबरोबर आजोबांनी डोक्यावर काय घातलेला आहे? फेटा बांधलेला आहे. आता सध्याच्या काळात कोण एवढं फेटा हे बांधलेले दिसत नाहीत. पण पूर्वीचे लोक फेटा बांधत असत, धोतर घालत असत. असा हा त्यांचा ड्रेस कोड होता म्हटलं तरी चालेल. गावातील वडीलधारी लोक सर्वांना काय करत असत? वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असेल. मग हे आजोबा बघा आजींना काहीतरी महत्त्वाची माहिती सांगतात असं दिसते. त्याचबरोबर आपले आजोबा पण तुम्हाला माहिती आहे, आपले आजोबा कसे असतात? छान छान गोष्टी सांगतात. तसेच चित्रातले आजोबा पण काय करतात? गावातील मुलांना चांगल्या सवयी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आता चित्राच्या मधोमध म्हणजे इथे बघा, इथे काय आहे? मोठं एक झाड आहे. झाडाखाली गोल विहीर आहे. तर आता विहीर म्हणजे काय? तर जिथे गावातील लोक येऊन पाणी भरतात. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी असतं. आता जसं आपण नदी, तलाव इथून पाणी मिळतं, तसंच पूर्वी गावातील लोकांना विहिरीमधून पाणी मिळत होते. मग विहिरीतून गावातील लोक काय करतात? पाणी घेतात. प्रत्येक गावात विहीर तेव्हा म्हणजे पूर्वी असायची. त्यामधलंच लोक काय करायचे? पाणी पिण्यासाठी वापरत होते आणि शेतीसाठी वापरत होते. त्याचबरोबर अजून काय दिसते तुम्हाला? इथे बघा, घराच्या बाहेर कोंबड्या दिसत आहेत, बरोबर? कोंबड्या फिरताना दिसत आहेत. आणि अंडी दिसत आहेत. म्हणजे त्या कोंबड्या अंडी घालतात. मग त्याच्यामुळे पण म्हणजे ती अंडी विकून गावातील लोकांचा उदरनिर्वाह पण होऊ शकतो, असे दाखवायचे. त्याचबरोबर गावातील हा रस्ता आहे. या रस्त्यावरून लोक चालत आहेत. म्हणजे ही मुलं बघा शाळेतून आले, ती चालत आहेत. त्याचबरोबर इथे सायकल चालवत एक मनुष्य म्हणजे मनुष्य येत असताना दिसतोय. पूर्वी गाड्या जास्त मोठ्या प्रमाणात वापरल्या जात नव्हत्या, तेव्हा लोक सायकल किंवा बैलगाडीच वापर करायचे. तर ही सायकल इथे दिसते. रस्ता गावाला वेगवेगळ्या ठिकाणांशी जोडतो. त्याचप्रमाणे ही जी शाळेतली मुले आहेत, त्यांनी बघा शाळेचा गणवेश घातला आहे. कोणत्या कलरचा गणवेश आहे हा? ग्रीन कलरचा, बरोबर? आणि मुलांचा काय आहे? व्हाईट शर्ट, म्हणजे पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट. मुले आनंदाने शाळेकडे जाताना दिसतात किंवा शाळेतून घरी येताना दिसतात, असं म्हटलं तरी चालेल. शाळेचं महत्त्व आता काय आहे तुम्हाला माहीत आहे. शाळेत गेल्यानंतर मुलं काय होतात? तुम्ही मुलं छान शिक्षण मिळते, तुम्हाला चांगल्या सवयी लागतात आणि तुमचं ज्ञानही वाढते. त्याचबरोबर जी मुलं रोज शाळेत जातात ती काय होतात? हुशार होतात. आता इथे जी सायकल आहे ती एका कडेला दिसत आहे. आणि सायकलवर कोण आहे बघा? दूधवाले दादा दिसतात. दुधाचा इथे दिसतोय का बघा? दुधाचा कॅन लावलेला आहे. तर त्याचबरोबर इथे बघा, इथे एक आहे माणूस,
तो काय करतोय, शेतकरी आहे ते, शेती काय करत आहे, नांगरत आहे. म्हणजे शेती नांगरून काय करणार, त्याच्यात बियाणे पेरणार आणि पिके मग बिया टाकल्या की काय पिके उगवायला मदत होईल. म्हणजे त्याचपासून आपल्याला काय मिळतं, धान्य, भाजीपाला, फळे मिळतात. त्यामुळे आपण जे रोज अन्न खातो ते शेतकऱ्याच्या मेहनतीमुळेच. बरोबर ना मुलांनो. आता पुढे काय दिसते तुम्हाला, इथे शेतात हे 2 बैल दिसत आहेत आणि ते काय करतायत, शेतीच्या कामासाठी मदत करतात. पूर्वी ट्रॅक्टर नव्हते, तर तेव्हा काय होत होतं, शेतकरी बैलांच्या मदतीने ही शेतीची कामं करत होते किंवा नांगरणी करत होते. त्याचबरोबर आपल्याला इथे काय दिसते, गाय दिसते. गाय काय करते, आपल्याला दूध देते आणि त्या दुधापासून आपल्याला काय काय मिळतं, दही, लोणी, तूप, ताक हे सर्व पदार्थ आपल्याला गायीमुळे मिळतात. म्हणजेच गायी आपल्यासाठी काय आहे, उपयुक्त प्राणी आहे. त्याचबरोबर इकडे बघा, इथे सगळीकडे शेती दिसत आहे तुम्हाला. त्यामुळे शेतीचा कलर कोणता आहे, म्हणजे हे जे दिसतंय हे झाडे म्हणा किंवा शेती, त्याचा कलर कोणता आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. तर शेतात पाणी भरलेले आहे खूप सारे आणि जेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते शेतीमध्ये, जसे इथे दिसते, तर तेव्हा ती भाताची लागवड केलेली असते. म्हणजे भात मोठ्या प्रमाणात लावलेला असतो. पाणी असल्यामुळे काय होतात, पिके चांगली वाढतात. त्याचबरोबर इथे काय दिसते तुम्हाला चित्रांमध्ये, डोंगर दिसतोय. डोंगरामुळे गावाचे सौंदर्य वाढलेले आहे आणि पावसाळ्यात डोंगर हिरवेगार होतात. म्हणजे त्यांना पाणी मिळालं की झाडे मोठ्या प्रमाणात येतात. अजून काय दिसतंय, आकाश दिसते, एकदम निळभोर आकाश दिसते आणि मोठे आणि उडणारे पक्षी दिसत आहेत. त्यामुळे वातावरण बघा, गावाकडचं वातावरण तुम्ही कधी गेलाय का सुट्टीमध्ये गावाला, तर कसं असतं तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या गावाला गेला आहात सुट्टीमध्ये आणि तिथलं वातावरण कसं असतं. तर नेहमीच आपल्याला गावाचं वातावरण शहरापेक्षा आवडतं, कारण की तिथे मोकळे निळे आकाश असते, त्याचबरोबर पक्षी उडत असतात, वातावरण खूप सुंदर असते आणि आपण मन मोकळे तिथे फिरू शकतो, राहू शकतो. कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नसतं. बरोबर ना. त्याचबरोबर पक्ष्यांचा वेगवेगळा मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणजे या चित्रातून आपल्याला काय शिकायला मिळतं की आपण गावात निसर्गाच्या खूप अगदीच जवळ असतो. त्याचबरोबर गावाकडचे लोक काय करतात, खूप मेहनती असतात. त्याचप्रमाणे गावातला सगळ्यात महत्त्वाचा बिझनेस म्हणण्यापेक्षा व्यवसाय कोणता असतो, शेती असतो. आणि गावामध्ये आता तुम्ही शहराकडे मोठ्या प्रमाणात झाडे, जनावरे पाहायला मिळतात का, नाही. तर तुम्हाला कुठे जास्त प्रमाणात ते मिळतात, झाडे, जनावरे किंवा पाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गावाकडेच पाहायला मिळते. त्याचबरोबर गाव नेहमी स्वच्छ, छोटं असल्यामुळे स्वच्छ आणि सुंदर दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझे गाव या चित्राचं आपण हे वर्णन पाहिलं. तर याच्यामध्ये घरे, झाडे, विहीर, शेती, जनावरे, शाळेत जाणारी मुले, हे सर्व आपण खूप सुंदर सुंदर गावाचं वर्णन केलं किंवा पाहिलं. तर गावामध्ये आपल्याला काय होतं, महत्त्वाचं शेतीचं केंद्र असतं ते. आणि तिथे संस्कृती म्हणजे व्यवस्थित आपल्या सगळ्या रूढी परंपरा जपल्या जातात. म्हणून गाव स्वच्छ ठेवूया, झाडे लावूया, निसर्गाचे संरक्षण करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासह. तोपर्यंत धन्यवाद.